दाल तडका भाजी म्हणलं की सगळेजण हॉटेलची फरमाईश करतात की हॉटेलमध्ये एक नंबर अशी दाल तडका भाजी बनते। तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका, तशीच भन्नाट एकदम मसालेदार चविष्ट दाल तडका भाजी ही घरीही बनवता येते। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, 2 पोळ्या तुम्ही सहज जास्त खासाल ही गॅरंटी आहे आपली। तर चला मित्रांनो आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। तर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। या एका वाटीमध्ये 4 माणसाचं सहज जेवण होऊ शकते। तर 1 वाटी मी इथं तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळ मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, आपल्याला 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे तूर डाळ। आणि नंतर या डाळीला मस्त आपण सिटी लावून घेऊ। तर तुम्ही बघू शकता, तर हे अशी भन्नाट चविष्ट डाळ होते ना, दाल तडका एक नंबर लागते। तुम्ही खरोखर अशा प्रकारे ट्राय करून बघा तुम्ही घरी। तर चला मित्रांनो डाळ ही धुतली आता, तर आपण 2-3 शिट्ट्या लावून घेऊ। 2-3 शिट्ट्यामध्येच आपली डाळ शिजून जाते आहे ना। तर बघू शकता मित्रांनो कुकरमध्ये मी डाळ टाकलेली आहे। तर आता थोडंसं पाणी घेऊ आपण। 2 ग्लास इथं मी पाणी टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला, ताकी जी आपली डाळ आहे ना त्याला खरपूसपणा असा टेस्ट आला पाहिजे। त्यासाठी हळद आणि तेल मी हे टाकून घेतलेलं आहे। तर बघू शकता असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे। फिरून घेतल्यानंतर आपण स्लो फ्लेमवर गॅसवर आपल्याला कुकर ठेवून द्यायचा आहे आणि 2 या 3 शिट्ट्यामध्ये ही डाळ आपली शिजून जाते। तर बघू शकता मित्रांनो डाळ ही आपली अशी शिजलेली आहे, एकदम बिलकुल मस्त मऊसूत ही आपली डाळ शिजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर ही डाळ व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायची आहे। तर बघू शकता संपूर्ण डाळ मी अशी फेटून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर बघा असं मऊसूत आपली डाळ मस्त शिजून झालेली आहे। कुकर पण आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, ताकी जे डाळ लागलेली असते ते व्यवस्थित धुवून निघते आहे ना। तर बघू शकता मित्रांनो अशी आपल्याला मऊसूत अशी डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे। तुम्ही 3 नाही तर 4 शिट्ट्या मारू शकता, एकदम डाळ मऊसूत होऊन जाते। तर इथं मी 2 टोमॅटो घेतले, इथं अद्रक लसूणची मी कुटून पेस्ट घेतली, खलबत्त्यातून कुटून घेतलेली आहे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट। लसूण मी जास्त घेतलेला आहे। इथं थोडासा धनिया बारीक कट करून घेतलेला आहे मी। इथे 2 कांदे कापलेले आहेत मी, मस्त बारीक कट केलेले 2 कांदे आहेत। आणि इथं 2 मिरच्या मस्त मधातून चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि इथं लसूणही मी घेतलेला आहे, थोडासा अलग वेगळा लसूण घेतलेला आहे, तडक्यासाठी मी थोडासा बारीक चॉप केलेला आहे। तर चला मित्रांनो आता आपण दाल तडका मारूया। तर इथं मी कढई घेतलेली आहे, कढई गरम झालेली आहे। या कढईमध्ये मी 4 ते 5 चम्मच असं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल हे मस्त गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर तेल बघू शकता तुम्ही गरम झालेलं आहे। तर 1 चम्मच मी इथं मोहरी घेतलेली आहे, मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आपल्याला। मोहरीनंतर मी 1 चम्मच जिरा टाकलेला आहे, जिऱ्याला बी आपल्याला मस्त तडतडू द्यायचं आहे ना। चांगले हे जिन्नस ना चांगले आपल्याला होऊ द्यायचे असतात कधी पण तेलामध्ये आहे ना। आणि हे 2 मिरच्या मी जे बारीक कट केलेले आहे हे बी इथं मी टाकलेले आहे। तर याला बी व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता मिरच्या चांगल्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत। इथं मी कांदा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला। कांदा व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला, कच्चा कांदा हा ठेवायचा नाही आहे, कारण हे दाल तडका भाजी आहे, याच्यामध्ये सगळे जिन्नसना व्यवस्थितच फ्राय करून घ्यावं लागतात आपल्याला, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमध्ये अशा ट्रिक आहेत ना की त्या ट्रिकमुळेच तुमची हे दाल तडका भाजी ना हॉटेलसारखी होऊन जाते। तर मित्रांनो इथं मी लसूण अद्रकची जे पेस्ट कुटून घेतलेली आहे ते मी इथं टाकलेली आहे। लसूण अद्रकची पेस्ट आणि कांदा हे व्यवस्थित आपल्याला होऊ द्यायचं आहे, फ्राय करायचं आहे। इथं मी जो टोमॅटो घेतलेला आहे तो बी मी इथं टाकून घेते आता। टोमॅटो बी व्यवस्थित आपल्याला मस्त होऊ द्यायचा आहे, कच्चे टमाटर ठेवायचे नाहीत आपल्याला, व्यवस्थित टोमॅटो बी आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता बारीक झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये मसाले वगैरे मिरची पावडर सगळं टाकून घेऊया। तर आपले टोमॅटो लवकर झाले पाहिजे म्हणून चवीनुसार थोडंसं मीठ मी इथं घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता।
मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता मित्रांनो. तर बघू शकता हे आपले टोमॅटो जे होते ते पूर्ण झालेले आहेत, शिजलेले आहेत. तर इथं मी 2 चमच मिरची पावडर घेतलेली आहे, लाल मिरची पावडर. 1 चमच मी हळद घेतलेली आहे. 2 चमच मी इथं किचन किंग मसाला वापरलेला आहे. तर किचन किंग मसाला तुम्ही जर वापरला ना तर भन्नाट अशी चव येऊन जाते या डाळ भाजीला. तर 1 चमच मी इथं धनिया पावडर घेतलेली आहे. तर हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तुम्ही बघू शकता. तर आपल्याला व्यवस्थित मसाला आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल की थोडंफार हे लागत आहे तर इथं ना आपल्याला थोडंफार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आणखीन परत हे मसाले व्यवस्थित पाण्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता असे आपले हे मसाले पूर्ण शिजून झालेले आहेत तेलामध्ये आणि पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता ना. आता हे आपल्याला डाळ ना या तडक्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. तर संपूर्ण डाळ हे टाकून घेतलेली आहे आणि जे बाऊलच होतं ते पण मी चांगलं व्यवस्थित धुवून टाकलेलं आहे. फिरून घ्यायचं आहे, मस्त डाळीला फिरून घ्यायचं आहे. डाळ फिरून घेतल्यानंतर 4 ते 5 मिनिट व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो 5 मिनिट मी व्यवस्थित उकळू दिलेली आहे ही भाजी डाळ. तुम्ही बघू शकता कसा भन्नाट कलर आलेला आहे डाळीला आपल्या. तर चला मित्रांनो आता आपण या डाळीला तडका मारू. तर छोटंसं इथं मी पॅन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी साधारणतः 3 चमच असं तेल टाकलेलं आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. तर चला आता आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. जो मी बारीक कट केलेला लसूण होता तो याच्यामध्ये आपण फ्राय करून घेऊया. तर लसूण आपला चांगला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये आता आपल्याला हे 3 मिरच्या अशा टाकून घ्यायच्या आहेत. मिरच्या पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत कारण हा आपला दाल तडका आहे. तर मिरच्या आपल्या चांगल्या मस्त खरपूस भाजून घ्यायच्या आहेत. बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता आपण थोडासा धनिया याच्यामध्ये टाकूया. धनिया बी आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो धनिया मस्त फ्राय झालेला आहे. तर मित्रांनो व्यवस्थितरित्या हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता आता मिरची बी व्यवस्थित फ्राय झालेली आहे, एकदम खरपूस झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये कस्तुरी लाल मिरची पावडर टाकणार आहे 2 चमच. तुम्ही बघू शकता 2 चमच मी कस्तुरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. व्यवस्थित बिलकुल खरपूस भाजून घ्यायची आहे मिरची पावडर पण. हे कस्तुरी लाल मिरची टाकल्यानंतर आपल्या जो डाळ आहे ना त्या डाळीला असा तडका बसतो ना, असं वाटतं की बस हॉटेलमधलीच आपण डाळ तडका खातो. अशी 1 नंबर भन्नाट अशी टेस्ट येते आणि चव बी येते, तर्री पण 1 नंबर येऊन जाते. तुम्ही बघू शकता हा आपला डाळ तडका आता आपण या डाळीवर टाकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि बघा आता कसा कलर चेंज झाला आपल्या डाळीचा. तर अशी भन्नाट रेसिपी होऊन जाते मित्रांनो. आणि खरोखर ना तुम्ही ना हॉटेलची डाळ खाणं तुम्ही भुलून जासाल, अशी टेस्ट येते, 1 नंबर टेस्ट होऊन जाते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रात शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय